आता आम्ही आहोत सिन्नर येथे चित्रपटगृहामध्ये, गंगाधर चित्रमंदिर येथे. आणि आशा हा चित्रपट आशा सेविकांच्या जीवनावर असलेला चित्रपट, ज्याच्यामध्ये रिंकू राजगुरूने आशाची भूमिका केली आहे, त्याचा हा मध्यंतर आहे. आता आपल्यासोबत सिन्नर तालुक्यातल्या या आशाताई आहेत. त्यांना आपण विचारूया काय वाटलं पिक्चर बघून तुम्हाला. बोला. पिक्चर बघून खूप छान वाटतंय, पण आता कुठेतरी आमच्या कामाची दखल घेतली जाते. म्हणजे शासनाला किंवा गावातील लोकांना पण कळतंय का आशांचं काम काय आहे, कशा प्रकारे आशांना वागणूक दिली जाते आणि आशांनी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे काम केलं जातं, हे आज कुठंतरी त्या कामाची दखल रिंकू राजगुरूमुळे तरी कुठेतरी सगळ्यांना बघायला भेटते. नक्कीच आरोग्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहेत अशा सगळ्या आशाताई, म्हणजे कोरोना काळात सुद्धा यांनी आपला जीव तळ हातावर ठेवून केलेलं काम आणि इतक्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या आशा यांचं हे काम आज पडद्यावर दिसतंय. त्याबद्दल काय वाटतं? तुमचं काम पडद्यावर दिसलं, दुसरं कोण बोलतं तुमचं जे काम पडद्यावर दिसलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेच बोल. आम्हाला फक्त शासनाने कमीत कमी मानधन द्यावा आणि आम्हाला कायम कामाच्या याच्यामध्ये कायमस्वरूपी कामात घ्यावा. कायमस्वरूपी कामात आणि किमान वेतनावर आधारित तरी मानधन असावं. किमान वेतनावर आधारित मानधन तरी आम्हाला असावं अशी आमची अपेक्षा आहे. हा बोला काय बोलतो. बोला पटकन बोला. आम्हाला ऑनलाईन काम भरपूर आहे. आम्हाला मोबाईल दिला पाहिजे सरकारने. आमचे आम्हाला मोबाईल बॅलन्स सुद्धा खूप कमी आहे. मोबाईल बॅलन्स 350 रुपये टाकावा लागतो आणि आम्हाला 100 रुपये शासन देत आहे. तर ह्या त्यांचे समस्या आहेत. बघूयात काय होतं. पिक्चर बघूयात परत. धन्यवाद.